नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPC सर्कल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर पुन्हा एकदा टी ब्रेक नावाची जी सिरीज होती तिचा आज सेकंड पार्ट आलेला आहे आणि आज आपण यामध्ये डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स या रिलेटेड ज्या काही ट्रिक्स आणि बेसिक गोष्टी आहेत तर त्या आज आपण शिकणार आहोत। चला तर मित्रांनो, मिळून शिकूया, मिळून जिंकूया। आणि ही माझी अचीवमेंट आहे। माझं 2019 मध्ये STI पदी सिलेक्शन झालेलं आहे। त्याचबरोबर मी 2018 आणि 19 मध्ये राज्यसभेचा इंटरव्ह्यू दिला होता। यावरती आपण काही प्रीवियस क्वेश्चन घेतलेले आहे, म्हणजे जो चॅप्टर आहे आजचा आपला टॅक्स त्यावरती। तर यावरती काही क्वेश्चन आहेत, बघून घ्या मित्रांनो। जसं की फॉर एक्झाम्पल जो इन्कम टॅक्स आहे तो डायरेक्ट टॅक्स आहे की इनडायरेक्ट टॅक्स आहे। त्याचबरोबर GST जो आहे की तो डायरेक्ट टॅक्स आहे की इनडायरेक्ट टॅक्स आहे। त्याचबरोबर महामंडळ कर की ज्याला आपण कॉर्पोरेशन टॅक्स बोलतो, तर तो नक्की कशावरती लागतो, तो उत्पन्नावरती लागतो की टोटल जे टर्नओव्हर आहे त्याच्यावरती लागतो। त्याचबरोबर मालमत्ता कर काय आहे, सर्व्हिस टॅक्स काय आहे, या रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे तर ती आधी आपण या चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहोत आणि हे जे क्वेश्चन आहेत तर ते आपण नंतर सॉल्व करू। ओके, देन स्टार्ट करूया ॲक्च्युअली। ओके, तर टॅक्स सगळ्यांना माहीतच असेल। टॅक्स म्हणजे हे सक्तीचं देणं असतं। ॲक्च्युली गव्हर्नमेंट आपल्यासाठी खूप काही कल्याणकारी योजना राबवत असतं, तर त्यासाठी गव्हर्नमेंटला जी पैशाची गरज असते तर ती पूर्तता या टॅक्सच्या माध्यमातून पूर्ण होत असते। आणि घटनेचं जर आपण कलम बघितलं तर 265 नुसार सरकारला हा अधिकार आहे की टॅक्स लावण्याचा आणि कलेक्ट करण्याचा, मात्र त्यासाठी कायदा करणे आवश्यकता असते। विदाऊट कायदा न करता आपण असा कोणताही टॅक्स लावू शकत नाही किंवा आकारू शकत नाही। त्याचबरोबर टॅक्स लावताना आपल्याला एक काळजी घ्यावी लागते, ती म्हणजे इथे बघा मित्रांनो, बॉक्समध्ये आपल्याला टॅक्सचा रिव्हेन्यू दिसतोय। ओके, त्याचबरोबर टॅक्सचं पर्सेंटेज दिसतंय। म्हणजे जर असं समजूया की आपण जर टॅक्सचा जर पर्सेंटेज फक्त 10% असेल तर टॅक्सचं रिव्हेन्यू ते खूप कमी होईल। ओके, त्याचबरोबर असं समजा की जर आपण टॅक्सचं जर पर्सेंटेज ठेवलं, रेट जर ठेवलं, तर ते असं समजूया की आपण 80% ठेवलं तर तेच होईल। काय होईल की पर्सेंटेज जास्त ठेवल्यामुळे पुन्हा रिव्हेन्यू कमी का असेल तर लोक कमी भरतील। त्यामुळे आपल्याला या दोघांचा असा मध्यबिंदू ॲडजस्ट करावा लागतो की जिथे टॅक्स रेट अशा पद्धतीने असेल की जिथे आपलं रिव्हेन्यू असेल ते मॅक्झिमम असेल। तर ही जी गोष्ट असते म्हणजे टॅक्स रिव्हेन्यू जास्तीत जास्त मिळायला पाहिजे आणि टॅक्स जो रेट आहे तो पण मीडियम राहिला पाहिजे। तर ही गोष्ट आपल्याला लाफर या कर्वने दिसत असते। त्यामुळे लाफर हा जो इकॉनॉमिस्ट आहे त्यांनी ही जी कर्व मांडली आहे त्याला लाफर कर्व असे म्हणतात। आणि एक्झामसाठी असाही नेक्स्ट क्वेश्चन येऊ शकतो की लाफर कर्वमध्ये कोणत्या दोन गोष्टींचा विचार केला जातो, तर ती म्हणजे टॅक्स रिव्हेन्यू आणि दुसरी म्हणजे टॅक्स रेट। ओके, नेक्स्ट आता आपण टॅक्सबद्दल बोलतोय तर आपल्याला माहिती आहे की याबद्दल आपले जे इकॉनॉमीचे फादर आहेत ॲडम स्मिथ, तर त्यांचं टॅक्सबद्दल काय म्हणणं आहे तर ते बघूया। तर त्यांनी टॅक्ससाठी एखादी जी टॅक्स सिस्टीम आहे ती चांगली होण्यासाठी त्यांनी आपल्याला 4 प्रिन्सिपल दिलेले आहेत मित्रांनो। ॲडम स्मिथ यांनी फक्त 4 प्रिन्सिपल दिलेले आहेत। ते म्हणजे कोणते, ते इक्वॅलिटी, सर्टिनिटी, कन्व्हिनियन्स आणि इकॉनॉमी। तर यासाठी मी छोटी ट्रिक बनवली आहे, ती म्हणजे EEC। लक्षात ठेवा, E फॉर इक्वॅलिटी, E फॉर इकॉनॉमी, C फॉर सर्टिनिटी आणि C फॉर कन्व्हिनियन्स। तर आता यामध्ये इक्वॅलिटी म्हणजे काय, तर इक्वॅलिटी म्हणजे सपोज एखादा पर्सन आहे की त्याची मंथली इन्कम फक्त 10,000 रुपये आहे आणि एक दुसरा पर्सन आहे त्याची मंथली इन्कम 1 लाख रुपये आहे। जर दोघांवरती आपण जर 10% रेट लावला तर ते कसं चुकीचं ठरेल, म्हणजे ज्याला 10,000 पेमेंट आहे तर त्यासाठी 10% जर रेट आहे तर तो जास्त ठरेल। त्यामुळे आपण जो रेट आहे टॅक्स रिलेटेड तो असा लावायचा की ज्याची सॅलरी जास्त असेल, ज्याचं इन्कम जास्त असेल तर त्या व्यक्तीवर जास्तीत जास्त टॅक्स लागेल आणि ज्या व्यक्तीचं कमी असेल इन्कम त्यावरती कमी टॅक्स लागेल। त्यानंतर सर्टिनिटी म्हणजे निश्चितता म्हणजे काय, तर आपल्याला फिक्स पाहिजे। आता जसं आपण बघितलं की त्या व्यक्तीचं 10,000चं इन्कम होतं, त्यामुळे आपल्याला सर्टन अशा गोष्टी माहीत पाहिजे की किती इन्कम असल्यावरती किती टॅक्स लागेल, त्याचबरोबर टॅक्स कधी भरायचा, या सर्व गोष्टी अगदी आपल्याला निश्चित माहीत असायला हव्यात। ओके, त्याचबरोबर कन्व्हिनियन्स म्हणजे काय, जर आपल्याला टॅक्स भरायचा असेल तर टॅक्स भरायचं असल्यावरती आपल्याला तो टॅक्स कुठे भरायचा आहे, कधी भरायचा आहे, किती भरायचा आहे, या गोष्टींचं आपलं कन्व्हिनियन्स असायला पाहिजे। ओके, त्यानंतर इकॉनॉमी हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे। इकॉनॉमिकली म्हणजे काय की असं समजूया की टोटल जर टॅक्स कलेक्शन असेल
तर सपोज ते 5,000 रुपये आहे आणि म्हणजे टॅक्सचं जे आहे आपल्याला भरायचं तो 5,000 रुपये आहे. परंतु असं समजा की गव्हर्नमेंटला तो जर टॅक्स कलेक्ट करण्यासाठी 6,000 रुपये जर त्यावरती इन्व्हेस्ट करावे लागत असेल किंवा खर्च करावा लागत असेल तर ते गव्हर्नमेंटला परवडणार नाही. त्यामुळे कोणत्याही देशामध्ये जी टॅक्स सिस्टीम अशी असते की जो कर गोळा होतो तर तो कर गोळा करण्यासाठी जो काय आर्थिक पैसा लागतो तो कमी असायला पाहिजे. ओके, तर हे 4 पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर आता 2 पॉईंट बघणार आहोत महत्त्वाचे टॅक्स रिलेटेड, ते म्हणजे डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. तर आता आज मूवीजच्या माध्यमातून आपण ही ट्रिक्स कंप्लीट करणार आहोत. तर डायरेक्ट टॅक्सबद्दल एक ट्रिक लक्षात ठेवा मित्रांनो. बघा इथे तुम्हाला एक पोलीस दिसतोय म्हणजे आपला सिंगम दिसतोय. ओके, इथे एक विप्रो नावाची कंपनी दिसते. इथे काय दिसते तुम्हाला वेल्थ दिसते, इथे इस्टेट दिसते. ओके, आणि इथे गिफ्ट दिसते. ओके, त्यावर आपण काय ट्रिक बनवली मित्रांनो, तर एक प्रोफेशनल पी आहे म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर आणि एक कंपनी आहे. तर ती कंपनी काय करते त्याला गिफ्ट करते. काय गिफ्ट करते? वेल्थ आणि इस्टेट गिफ्ट करते. ओके, एक प्रोफेशनल पी आयला विप्रोसारखी कंपनी काय करते तर वेल्थ आणि इस्टेट गिफ्ट करते. तर मित्रांनो असं सिंगमसारखा जर एखादा प्रोफेशनल पोलीस इन्स्पेक्टर असेल तर तो ही गिफ्ट घेईल का? तर निश्चितच नाही. म्हणजे तो वेल्थ पण घेणार नाही, इस्टेट पण घेणार नाही आणि गिफ्ट पण घेणार नाही. यावरून लक्षात काय ठेवायचं तर हे डायरेक्ट टॅक्सचे टाईप आहेत. कोणकोणते? तर प्रोफेशनलवरून प्रोफेशनल टॅक्स. ओके, पी आयवरून पर्सनल इन्कम, त्यानंतर कंपनीजवरून कंपनीज टॅक्स, गिफ्टवरून गिफ्ट टॅक्स, वेल्थवरून वेल्थ टॅक्स आणि इस्टेटवरून इस्टेट टॅक्स. परंतु मित्रांनो मी जसं सांगितलं की इस्टेट असेल, वेल्थ असेल आणि गिफ्ट हे तिन्ही तो पोलीस इन्स्पेक्टर म्हणजे आपला जो सिंगम आहे तो घेत नाही. म्हणजे याचा अर्थ काय तर हे जे 3 टॅक्स आहेत तर हे तिन्ही टॅक्स आजच्या काळामध्ये आपण बंद केलेले आहेत. तर ते बंद का केलेलं आहे त्याचं रिझन नंतर बघूया. आता फक्त लक्षात ठेवा आपण ही ट्रिक. ओके, त्यानंतर इनडायरेक्ट टॅक्स. ओके, इनडायरेक्ट टॅक्ससाठी आपण काय हे बनवलेली आहे ट्रिक मित्रांनो. तर तुम्हाला माहिती आहे एक्सक्यूज मी हा मूव्ही होता तो खूप गाजला होता, तुम्ही बघितलाच असेल. तर एक्सक्यूज मी GSTची वाट लावू नका. ओके, ते काय म्हणत आहेत की एक्सक्यूज मी GSTची वाट लावू नका. ओके, आता ती पुन्हा ट्रिक आपण व्यवस्थितरित्या समजून घेऊ. आता डायरेक्ट टॅक्सबद्दल तुम्हाला ट्रिक समजलेली आहे. ओके, आता डायरेक्ट टॅक्स आपण एकदा व्यवस्थित बघूया. तर सर्वात प्रथम बघितलं होतं की व्यवसाय टॅक्स ज्याला आपण प्रोफेशनल टॅक्स असं म्हणतो. तर या व्यवसाय टॅक्सची जी सुरुवात आहे मित्रांनो ती महाराष्ट्र राज्यामध्ये सुरुवात झाली होती. की महाराष्ट्रामध्ये 1972 आणि 73मध्ये रोजगार हमी योजना चालू झाली होती. आणि या रोजगार हमी योजनेमध्ये आपल्याला जो खर्च करायचा होता तर त्या खर्चासाठी आपण हा टॅक्स आणला होता. तर 1975 पासून हा जो प्रोफेशनल टॅक्स आहे किंवा व्यवसाय टॅक्स आहे तो महाराष्ट्रामध्ये सुरुवात झाली होती आणि हा टॅक्स राज्य आकारत असतं. त्याचबरोबर आता पी आय म्हणजे पर्सनल इन्कमवर आपण फोकस करूया. तर पर्सनल इन्कम ज्याला मराठीमध्ये आपण वैयक्तिक आयकर असं म्हणतो. तर यासाठी एक कायदा आहे आयकर कायदा, इन्कम टॅक्स ॲक्ट 1961. त्याचबरोबर आपण जर कॉर्पोरेशन टॅक्स बघितला ज्याला मराठीमध्ये आपण निगम कर किंवा महामंडळ कर, तर हे दोन्ही जे टॅक्स आहेत ते इन्कम टॅक्स 1961 नुसार आकारले जातात. परंतु या दोघांमध्ये एक बेसिक डिफरन्स असा आहे की जर इन्कम टॅक्स असेल तर एक इंडिव्हिज्युअल व्यक्तीवरती असतो आणि त्यासाठी एक आयकर मुक्तता दिलेली असते किंवा मर्यादा दिलेली असते आणि तो त्याच्या ॲबिलिटी टू पे असतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं जर इन्कम हे 10,000 असेल तर त्याला कमी टॅक्स असेल आणि एखाद्या व्यक्तीचं जर इन्कम 10 लाख असेल तर त्याला जास्त त्याची ॲबिलिटी पे करण्याची जास्त, त्यामुळे त्याच्यावरती टॅक्स जास्त लागेल. आणि आयकर मुक्तता म्हणजे याचा अर्थ कसा होतो की इथे बघा मित्रांनो त्याची जी इन्कम आहे सपोज ती जर 2.5 लाखाच्या आत असेल तर त्याला कोणत्याही प्रकारचा टॅक्स पडणार नाही. परंतु त्याची जर इन्कम 2.5 लाख ते 5 लाख असेल तर त्याला 5% टॅक्स भरावा लागेल, पर्सनल इन्कम टॅक्स भरावा लागेल. ओके, त्यानंतर सपोज त्याची 5 लाख ते 10 लाख असेल तर त्याला 20% आणि 10 लाखाच्या वर असेल तर 30%. हे एक साधारण आयडिया आहे, जे फिक्स असं नाही आहे, एक जनरल इन्फॉर्मेशन देतो आहे. ओके, त्यानंतर जर आपण हीच गोष्ट जर महामंडळ कर रिलेटेड बघितली, कॉर्पोरेशन टॅक्स रिलेटेड बघितली तर इथे एक डिफरन्स म्हणजे काय तर इथे आयकर मर्यादा दिसते आपल्याला, आयकर मुक्तता दिसते. म्हणजे
₹1 आपण टॅक्स नाही भरत, एका सर्टन लिमिटच्या वर गेलं म्हणजे 2.5 लाखाच्या वर गेलं तर आपल्याला हे भरायचं, टॅक्स भरायचा आहे. पण तीच गोष्ट आपण जर कॉर्पोरेशन रिलेटेड बघितली तर इथे उत्पन्नाच्या पहिल्या रुपयापासून टॅक्स भरावा लागतो. म्हणजे कंपनीचं इन्कम अगदी सपोज इथेच जर ही गोष्ट केली तर कंपनीचं इन्कम जर 2.5 लाखाच्या आत असेल तरी कंपनीला सपोज असं समजूया की 20% टॅक्स भरावा लागेल. जर कंपनीचं तेच उत्पन्न सपोज 2.5 लाख ते 5 लाख असेल तर कंपनीला मे बी 30% कॉर्पोरेशन टॅक्स भरावा लागेल. म्हणजेच काय, हा मेजर डिफरन्स आहे की याच्यामध्ये आयकर मुक्तता आहे आणि कॉर्पोरेशन टॅक्समध्ये आयकर मुक्तता नाही आहे. ओके, त्यानंतर आपण 3 टॅक्स बघितले होते की सिंघमने 3 गोष्टींना नकार दिला होता. कोणता, तर गिफ्ट टॅक्स, वेल्थ टॅक्स आणि इस्टेट टॅक्स. ओके, त्यामध्ये जो संपत्ती टॅक्स आहे तर संपत्ती टॅक्स ज्याला आपण वेल्थ टॅक्स म्हणतो तर याची सुरुवात 1957ला झाली होती आणि 2015मध्ये हा टॅक्स बंद पडलेला आहे मित्रांनो. ओके, आणि यामध्ये पूर्वी कसं होतं की ज्यांची संपत्ती किंवा वेल्थ 30 लाखाच्या वरती आहे, 30 लाखाच्या वरती जर असेल तर त्यांना 1% हा वेल्थ टॅक्स भरावा लागत होता. ओके, त्यानंतर आपण इस्टेट टॅक्सबद्दल बोलूया, ज्याला मराठीमध्ये आपण मालमत्ता कर होतो. तो पण असाच 1953 साली सुरू झाला होता आणि 1985 साली बंद झाला. इयर खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो, सुरू कधी झाला आणि बंद हे लक्षात ठेवायचं आहे. मालमत्ता कर, इस्टेट म्हणजे जेव्हा आपली एखादी इस्टेट असते आणि वारस हक्काने ती आपल्याला भेटत असते ॲज अ उत्तराधिकारी म्हणून किंवा वारस म्हणून, तर त्यावरती इस्टेट कर किंवा मालमत्ता कर लागायचा. त्याचबरोबर याला वारसा करसुद्धा म्हणतात. तर हा सुद्धा 1985मध्ये बंद पडला होता. त्याचबरोबर गिफ्ट टॅक्स. ओके, गिफ्ट टॅक्स म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण देणगी कर किंवा उपहार कर म्हणतो, ज्याची सुरुवात 1958 साली झाली होती आणि तो 1998मध्ये बंद पडलेला आहे. तर हा पण असंच टॅक्स होता. तर ह्या तिन्ही गोष्टींमध्ये हा बंद पडण्याचं एक रिझन आहे. तर हे बेसिक रिझन खूप सोपं आहे मित्रांनो. जसं आपण ॲडम स्मिथची ज्या कसोट्या बघितल्या होत्या त्यामध्ये एक इकॉनॉमिकली एक गोष्ट बघितली होती की जर टॅक्स गोळा करण्यासाठी जर जास्त पैसा लागत असेल की त्याची जेवढी व्हॅल्यू आहे तर त्यापेक्षा जास्त पैसा लागत असेल तो इकॉनॉमिकली आपल्याला परवडणार नाही. आणि हेच जे बेसिक रिझन आहे ह्या 3 टॅक्स रिलेटेड होत होतं की यावरती जो टॅक्स कलेक्शन होत होतं तर ते गोळा करण्यासाठी जास्त पैसा लागत होता आणि जे कलेक्शन होत होतं ते त्या प्रमाणात कमी होत होतं. त्यामुळे आपण हे तिन्ही टॅक्स जे आहेत ते अबॉलिश केलेले आहेत, बंद केलेले आहेत. त्या रिलेटेड जे इयर आहेत ते लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर पुन्हा एकदा आता डायरेक्ट टॅक्सला एक फास्ट रिव्हिजन घ्या. सिंघमवरून पोलीस इन्स्पेक्टर PI लक्षात ठेवा, विप्रोवरून कंपनी लक्षात ठेवा, घरवरून इस्टेट लक्षात ठेवा, पैशावरून वेल्थ लक्षात ठेवा आणि गिफ्टवरून गिफ्ट, आणि या तिघांना त्यांनी नाही म्हटलं होतं. ओके, गो. आता आपण इनडायरेक्ट टॅक्सबद्दल बघणार आहोत. तर इनडायरेक्ट टॅक्स काय, आता त्याचे टाईप तर आपण बघणारच आहोत पुढे, पण त्यापूर्वी इनडायरेक्ट टॅक्स काय हे समजून घेऊया. तर असं समजा की एक्स हा बिझनेसमॅन आहे आणि तो काय करतो तर शूज तो हे करतो, तयार करतो आणि त्या शूजची किंमत ही ₹100 आहे. ओके, म्हणजे त्याचा सगळा प्रॉफिट वगैरे पकडून ₹100. परंतु तो काय करतो, आता त्याला चांगल्या प्रकारचे शूज बनवायचे आहेत तर तो काय करतो, ऑस्ट्रेलियासारख्या देशांकडून जे लेदर आहे ते विकत आणतो. ओके, मग जेव्हा तो भारतामध्ये लेदर विकत आणतो तेव्हा त्याला काय करावं लागेल तर इम्पोर्ट टॅक्स भरावा लागेल, आयात शुल्क असेल ते भरावं लागेल. ओके, आणि सपोज असं समजूया की ते आयात शुल्क ₹100 आहे. ओके, त्याचबरोबर त्यांनी आता त्या पुन्हा चांगल्या पद्धतीचे ज्याला जर शूज बनवायचे असेल तर तो मॅन्युफॅक्चर करेल, म्हणजे पुन्हा त्याला उत्पादन भारतामध्ये काय करावं लागेल तर त्याला उत्पादन शुल्क भरावं लागेल. असं समजूया की ते ₹100 असेल. म्हणजे बघा, आधी याची किंमत किती होती, ₹100, परंतु आता इम्पोर्ट टॅक्स आल्यामुळे पुन्हा त्याला ₹100 भरावे लागले आणि एक्साईज आल्यामुळे पुन्हा त्याला ₹100 भरावे लागले. म्हणजे जे टोटल जी किंमत आहे तर ती किती झालेली आहे मित्रांनो, ते 300 झालेली. ओके, आता त्यानंतर तो काय करतो, डीमार्टमध्ये तो म्हणजे डीमार्ट जे शोरूम आहे तर ते डीमार्ट शोरूम काय करतं, आता ते त्याच्याकडून विकत घेतं. ओके, म्हणजे आता बघा याची किंमत किती झाली आहे मित्रांनो, 300. परंतु डीमार्ट पण काय करतं, पुन्हा एखादा जर कंझ्युमर असेल किंवा आपण फायनल ग्राहक ज्याला कंझ्युमर बोलतो, कस्टमर बोलतो, तर तो काय करेल, त्याला ती गोष्ट ₹400 देईल. कारण त्याला काय करावं लागेल, ₹100 पुन्हा त्याला सेल्स टॅक्स भरायचा आहे, विक्री कर भरायचा आहे. म्हणजे बघा, एकूण जर पूर्ण शूजची किंमत बघितली आपण सगळे टॅक्स वगैरे पकडून सुद्धा तर ती किती होती, ₹300. ओके, टोटल किंमत ₹400, परंतु टॅक्सचा जो भार आहे तो आपल्या कस्टमरला किती, ₹300 भरावा लागला. म्हणजेच काय तर यालाच म्हणतात की कर आघात किंवा इम्पॅक्ट ऑफ टॅक्स.
म्हणजे 300 रुपये आपण टॅक्सचे भरलेले ते. ओके, इम्पोर्ट ऑफ टॅक्स असेल, एक्साईज असेल किंवा सेल्स टॅक्स, हा भार आपल्यावरती पडलेला आहे. ओके, आणि त्यानंतर कर वसुली म्हणजे काय, इन्सिडन्स ऑफ टॅक्स म्हणजे काय, तर जो हा एक्स हा जो व्यक्ती आहे, जो बिझनेसमॅन आहे, तो स्वतः जाऊन काय करेल, त्यांनी इम्पोर्ट टॅक्स भरला आणि एक्साईज टॅक्स जे 200 रुपये होतात, तर तो स्वतः जाऊन गव्हर्नमेंटच्या ऑफिसमध्ये हा टॅक्स भरेल. त्याचप्रमाणे जे डीमार्ट आहे, इथे आपण जे डीमार्ट शोरूम बघितलं, तर ते डीमार्ट शोरूमसुद्धा काय करेल, स्वतः जाऊन ऑफिसमध्ये काय करेल, तर 100 रुपयाचं सेल्स टॅक्स भरेल. म्हणजे हे दोघंही, शोरूम असेल किंवा एक्स हा बिझनेसमॅन व्यक्ती असेल, हे दोघंही काय करतात, जाऊन कर वसुली करतात. म्हणजे काय, इन्सिडन्स ऑफ टॅक्स म्हणजेच काय करतात, ते कर वसुली करतात. म्हणजे इथे आपल्याला काय दिसतंय, तर कराचा जो आघात आहे तो एका व्यक्तीवरती पडतोय आणि जी कर वसुली आहे ती दुसऱ्या व्यक्तींवर. म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे ही गोष्ट लक्षात ठेवायची, कराचा आघात, इम्पॅक्ट ऑफ टॅक्स असेल आणि जी कर वसुली असेल ती वेगवेगळ्या व्यक्तींवर असते. पण हीच गोष्ट डायरेक्ट टॅक्सबद्दल कशी असते, कराचा आघात असेल किंवा कर वसुली असेल, ह्या दोन्ही गोष्टी एकाच व्यक्तीवर होत असतात, तेव्हा तो डायरेक्ट टॅक्स होत असतो. ओके, तर आता इनडायरेक्ट टॅक्सबद्दल बोलूया की एक्सक्यूज मी, सी GSTची वाट लावू नका. ओके, ट्रिक काय आहे मित्रांनो, एक्सक्यूज मी हा मूवी आहे, तर ते असं म्हणत आहे की एक्सक्यूज मी, सी GSTची वाट लावू नका. ओके, तर काय, एक्सवरून आहे आपला एक्साईज ड्युटी, ज्याला आपण मराठीमध्ये उत्पादन किंवा अबकारी कर म्हणतो. ओके, CU आहे कस्टम ड्युटी, SC वरून सेल्स टॅक्स, त्यानंतर पुन्हा C म्हणजे बघा, C वरून काय, तर सर्व्हिस टॅक्स. ओके, आणि E वरून काय आहे, तर एंटरटेनमेंट टॅक्स. ओके, तर आपल्या सर्वांना माहीत असेल की एक्साईज ड्युटी म्हणजे काय, जेव्हा एखाद्या गोष्टीचं उत्पादन होतं, म्हणजे आता आपण कारखान्यामध्ये शूजबद्दल एक्झाम्पल घेतलं, तर जेव्हा शूजचं उत्पादन झालं, तर तेव्हा त्याला काय भरावं लागलं, उत्पादन शुल्क भरावं लागलं. ओके, आणि हे जे उत्पादन शुल्क आहे, तर ते का करत असतो आपण, तर देशामध्ये ज्या काही वस्तू असतात तर त्या उत्पादित होत असतात, त्या उत्पादित वस्तूंवरती आपण हा एक्साईज ड्युटी आपण शुल्क लावत असतो. ओके, आणि जर हे फक्त केंद्र लेवललाच नाही, तर राज्य लेवलला पण लावत असतात आणि सेंट्रल लेवलला पण लावत असतात. तर आपण राज्यांचा विचार केला तर राज्य दारू असेल, गांजा असेल किंवा मादक पदार्थ यावरती एक्साईज ड्युटी लावत असतात. त्याबरोबर कस्टम ड्युटीचा विचार केला तर मालाची जी आयात आणि निर्यात होते त्यावरती आपण कस्टम ड्युटी लावत असतो, आणि जास्तीत जास्त जे आपण कस्टम ड्युटी ती आयातवरतीच लावत असतो, कारण आपले जे देशी उद्योग आहेत तर त्यांना संरक्षण देण्यासाठी आपण कस्टम ड्युटी लावत असतो. विक्री कर पण बघितला, सर्व्हिस टॅक्स 1994ला सुरुवात झालेली आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, 1994ला सर्व्हिस टॅक्सची सुरुवात झालेली आहे. ओके, आणि शेवटी नंतर एंटरटेनमेंट टॅक्स, ज्याला मराठीमध्ये आपण करमणूक कर असं म्हणतो. ओके, आणि नंतर GSTची वाट नका लावू. ओके, लास्टचे 2 सेंटेन्स, GST म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, की ज्याची सुरुवात 1 जुलै 2017 पासून सुरुवात झाली होती, आणि वॅट व्हॅल्यू ॲडेड टॅक्स, तर त्याची सुरुवात 1 एप्रिल 2015 पासून सुरुवात झालेली आहे. आणि वॅट हा जो टॅक्स आहे सर्वप्रथम हरियाणा राज्याने इम्प्लिमेंट केला होता. त्यानंतर दोघांमध्ये डिफरन्स बघितला मित्रांनो, की डायरेक्ट टॅक्समध्ये बघितलं आपण की कर आघात आणि कर वसुली एकाच व्यक्तीवर असते, इनडायरेक्टमध्ये ती वेगवेगळ्या, आणि हा नॉन ट्रान्सफरेबल म्हणजे आपण हस्तांतर करू शकत नाही, म्हणजे त्याच व्यक्तीला दोन्ही गोष्टी कराव्या लागतात. परंतु आपण इनडायरेक्ट टॅक्समध्ये ते शूज बनवणाऱ्या व्यक्तीचं उदाहरण बघितलं होतं आणि एका कस्टमरचं, की कशाप्रकारे त्याच्यापर्यंत जे टॅक्स होते ते त्याला भरावे लागले. ओके, आणि जर डायरेक्ट टॅक्सबद्दल जर बघितली तर इक्वॅलिटी मेंटेन होते, ते कलेक्ट करायला इझी असतात. त्याचबरोबर ते पुरोगामी प्रोग्रेसिव्ह असतात. प्रोग्रेसिव्ह म्हणजे काय, तर डायरेक्ट टॅक्सबद्दलचं एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आपलं इन्कम टॅक्स, की एखाद्या व्यक्तीचं इन्कम कमी असेल तर त्याला कमी टॅक्स भरावा लागतो, एखाद्या व्यक्तीचं इन्कम जास्त असेल तर त्याला जास्त टॅक्स भरावा लागतो. ओके, त्यामुळे ती प्रोग्रेसिव्ह आहे. आणि तेच गोष्ट जर आपण बघितली इनडायरेक्ट टॅक्सबद्दल, इथे तो प्रतिगामी आहे, रिग्रेसिव्ह. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण असं समजूया GSTबद्दल. ओके, तर असं समजूया की साखरेवरती सोबत 5% वॅट GST लागतो. व एखादा गरीब व्यक्ती असेल, त्याचं मंथली इन्कम 1000 रुपये असेल आणि त्यालासुद्धा 5% वॅट GST भरावं लागेल. आणि सपोज एखादा श्रीमंत व्यक्ती की ज्याचं मंथली इन्कम 1 लाख रुपये आहे, त्याला पण साखरेवरती फक्त 5% GST. पण 1 लाख इन्कम असणाऱ्या व्यक्तीला 5% GST भरायला खूप इझी जाईल. त्या प्रमाणात जर एखाद्या व्यक्तीचं मंथली इन्कम फक्त 1000 रुपये असेल तर त्याला ती साखरेवरती 5% जो GST तो भरायला खूप अवघड जाईल. त्यामुळे जे इनडायरेक्ट टॅक्स असतात तर ते रिग्रेसिव्ह असतात, प्रतिगामी असतात, परंतु त्याचबरोबर त्यांचा चांगलाही इम्पॅक्ट होतो समाजावरती.
आणि ते सोयीचे सुद्धा असतात. ओके. आणि डायरेक्ट टॅक्सबद्दल अजून एक गोष्ट चुकीची कोणती आहे, तर त्यामुळे कर चुकवेगिरी होत असते. म्हणजे आपण बघत असो की इन्कम टॅक्स आहे, तर ते इन्कम टॅक्स आपल्याला कमीत कमी कसा भरता येईल किंवा तो टाळता कसा येईल यासाठी लोक CA कडे वगैरे जात असतात, वेगवेगळ्या आयडियाज काढत असतात, त्यातून पळवाट काढत असतात. त्यामुळे डायरेक्ट टॅक्सचा सुद्धा एक फ्लो आहे. ओके, फ्लॉ आहे, सॉरी, इट्स फ्लॉ. ओके. त्यानंतर डायरेक्ट टॅक्सची आपण ट्रिक बघितली होती, पुन्हा एकदा ऑब्झर्व करून घ्या जाता जाता. अँड फायनली इनडायरेक्ट टॅक्सबद्दल एक्सक्यूज मी मूवीवरून आपण ही ट्रिक्स बघितली होती. ओके. आता फायनली आपण क्वेश्चनवर येऊया. आता करांच्या संबंधित योग्य विधानांची निवड करा. उत्पन्न कर हा प्रत्यक्ष कर नाही. इंग्लिशमध्ये बघा, इन्कम टॅक्स इज नॉट डायरेक्ट. हे चुकीचं आहे, कारण आपण PI बघितलं होतं डायरेक्ट टॅक्सवरती. ओके, म्हणजे तो डायरेक्ट टॅक्स होता, हे वाक्य चुकीचं आहे. वस्तू आणि सेवा हे अप्रत्यक्ष कर आहे, म्हणजे GST हा इनडायरेक्ट टॅक्स आहे. अगदी बरोबर. संपत्ती कर हे सुद्धा अप्रत्यक्ष नाही, आपण बघितलं होतं की संपत्ती कर हा डायरेक्ट टॅक्स आहे, म्हणजे हे सुद्धा वाक्य चुकीचे आहे. उत्पादन कर हे प्रत्यक्ष कर आहे, हे सुद्धा चुकायचं आहे. एक्साईज, ज्याला एक्साईज टॅक्स म्हणतो किंवा प्रॉडक्ट टॅक्स असं म्हणतो, तर तो इनडायरेक्ट टॅक्स आहे. त्यामुळे याचं करेक्ट आन्सर 2 आहे. त्यानंतर ॲडम स्मिथ यांनी कर आकारणीचे तत्व, म्हणजे जे ॲडम स्मिथ आहे, इकॉनॉमीचे जनक आहेत, फादर ऑफ इकॉनॉमिक्स, तर त्यांनी टॅक्सेशनचे प्रिन्सिपल सांगितले होते 4, CC आणि EE. ओके, तर लक्षात ठेवा, वरून काय होतं, इकॉनॉमी अँड इक्वॅलिटी. ओके, तर आन्सर 4 नंबरचं. त्यानंतर 48 नंबरचा क्वेश्चन आहे, प्रमंडळ कर, की ज्याला इंग्लिशमध्ये आपण कॉर्पोरेशन टॅक्स असं म्हणतो, तर तो कशावरती आहे, तर तो कंपन्यांच्या उत्पन्नावरती, एकूण प्राप्तीवरती, उलाढालीवरती आणि देणग्यांवरती. तर याचं करेक्ट आन्सर मित्रांनो आपण बघितलं होतं की जो कॉर्पोरेशन टॅक्स आहे तो फक्त आणि फक्त इन्कमवर लागतो. ओके, कंपनीची जी इन्कम असेल आणि ती 1 रुपयापासून जरी चालू झाली तर त्यावरती तो टॅक्स लागत असतो. ओके. त्यानंतर आयकर भरण्याची क्षमता या तत्वावर भरला जातो. आयकर भरण्याची क्षमता म्हणजे ॲबिलिटी टू पे. आणि सेकंड ऑप्शन आहे आयकराचे अधिक दर तो न भरण्याचे एक प्रमुख कारण आहे आणि त्यामुळे काळा पैसा वाढतो, म्हणजे ब्लॅक मनी वाढतो. ओके, अगदी बरोबर. तर आपण बघितलं भरण्याची क्षमता म्हणजे एखाद्या, ते तुम्हाला एक्झाम्पल कळायलाच असेल की एखाद्या व्यक्तीची इन्कम जर कमी असेल, ॲबिलिटी कमी असेल, तर तो कमी टॅक्स करतो, त्याला कमी टॅक्स असतो. आणि एखाद्याची ॲबिलिटी जास्त असेल पे करण्याची, तर त्याचा इन्कम टॅक्स जास्त असतो. अगदी बरोबर. अँड सेकंड, आयकराचे दर अधिक असल्याने तर तो भरत नाही आणि त्यामुळेच ब्लॅक मनी वाढतो. अगदी बरोबर. हे सुद्धा दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत, म्हणून ऑप्शन नंबर 3. त्यानंतर आता इथे जोड्या लावायच्या आहेत, मालमत्ता कर, संपत्ती कर, मूल्यानुसार कर, सेवा कर. ओके, आता यामध्ये हे तुम्हाला 2 ऑप्शन अगदी वेगळे वाटत आहे. कार्डरने सुरू केला आणि LK समिती, परंतु आपल्याला 2 ऑप्शन माहिती आहे मित्रांनो, सेवा कर आणि मालमत्ता कर. त्यापैकी आपण बघितलं होतं मालमत्ता कर हा 1985 मध्ये रद्द झाला होता आणि सेवा कर हा 1994 मध्ये सुरू झाला होता. तर तसा ऑप्शन बघूया कुठे भेटतोय का. A साठी 1 आणि D साठी 4. ओके, 2 नंबरचा ऑप्शन भेटलेला आहे मित्रांनो. आपल्याला जरी 2 गोष्टी माहीत नसल्या तरी उत्तर काढता आलेलं आहे, परंतु असं नाही की हा प्रश्न इथे सोडून द्यायचा आहे. तर आता आपल्याला इथून पुढे ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायचं आहे की संपत्ती कराबद्दल की तो कोणी चालू केला होता, तर तो कार्डरने सुरू केला होता.